नमस्कार मित्रांनो, आज एक कविता करणार आहे मी. ती कविता कोणती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर, कवितेचा राग येऊ देऊ नका, कवितेतल्या भावना समजून घ्या आणि घराचं घर पण टिकवून ठेवा. घर म्हणजे हॉटेल नसतं, कवितेचं नाव आहे. घरामध्ये पसारा होतच असतं, कसं होईल काय होईल जप करायचा नसतो. आवरा आवरी जरा जरूर करा, ताण घेऊ नका, दुसऱ्याचं पाहून तुम्ही जीवाला खाऊन नका खाऊ. आता आपलं वय झालं तर तरतर करू नका करू, ऐन सणासुदीला अंथरून नका धरू. घर म्हणजे हॉटेल नसतं, समजून घ्यायला हवं, तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. घर छोटं, सामान जास्त, गर्दी होणारच आहे, लोक काय म्हणतील हा गंभीर आजार आहे. माणसासाठी माणसं येतात, नीट समजून घ्या, चहा पाणी जेवण खाणं तिकडे लक्ष द्या. येणार जाणार असल्यावर पसारा होणार बाई, तुमचं आमचं घर म्हणजे ताजमहल नाही. याचा अर्थ असा नाही की उकिरडा करा घराचा, चुकीचा अर्थ काढू नका, कावळा नको घराचा. घराचा सणासुदीला घराकडे सर्वांनी लक्ष द्या, बाकीच्या एकट्या बाईचा किती जीव घ्यावा. आई म्हणजे मशीन नाही, थोडं समजून घ्या, घर म्हणजे मेस नाही, भूक लागली की या. आई बायको सासू म्हणजे मोलकरीण नाही, त्यांना सुद्धा जीव आहे, मान्य आहे का नाही. घर म्हणजे लॉज नाही, जेव्हा झोपा पळा, निर्जीव वस्तू नाही, हात लावला पाहिजे लळा. प्रेम आदर जिवळा आतून आला पाहिजे, कोणताही सण असो दणक्यात झाला पाहिजे. घर सांभाळणाऱ्या आईला कधी कमी समजायचं नाही, कंपनीच्या CEO पेक्षा ती कमी नाही. धन्यवाद.